मित्रांनो, दक्षिण भारतातल्या विशाल अशा विजयनगर साम्राज्याचे सम्राट राजा कृष्णदेवराया हे एक अत्यंत महान आणि अनन्यसाधारण शासक होते. त्यांनी विजापूरचा सुलतान इस्माईल आदिलशाह याला मे 1520च्या रायचूरच्या लढाईत जे सपाटून पराभूत केलं होतं त्याला भारताच्या सगळ्या इतिहासात एक फार महत्त्वाचं स्थान आहे. या लढाईत मिळालेल्या घवघवीत यशामुळं विजयनगरचं साम्राज्य हे त्यावेळच्या जगातलं सर्वात श्रीमंत आणि सर्वात शक्तिशाली साम्राज्य बनलेलं होतं. तर ह्याच लढाईनं कृष्णदेवरायांना त्यावेळच्या जगातील सर्वात महान राजा म्हणून मान्यता प्राप्त करून दिलेली होती. पण भारताच्या दुर्दैवानं आपल्या लिब्रांडू सिडो सेक्युलर इंग्रज आळलेल्या डाव्या विचारसरणींच्या नतद्रष्ट इतिहासकारांनी पाठ्यपुस्तकात ज्याप्रमाणे दिल्लीच्या सुलतानांच्या लढायांना आणि त्यांच्या विजयांना जे चवीनं तिखट मीठ लावून सांगितलं आहे त्या तुलनेत भारताच्या भूमिपुत्रांच्या पराक्रमाच्या कहाण्या मात्र बिलकुल सांगितलेल्या नाहीत. आज या व्हिडिओत मी तुम्हाला राया कृष्णदेवरायांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीत केवळ आपली बुद्धिमत्ता आणि पराक्रमाच्या जोरावर घवघवीत यश मिळवलेलं होतं त्याची कहाणी सांगणार आहे. मित्रांनो, अब्दुल रजाक या 16व्या शतकातल्या पर्शियन इतिहासकारानं विजयनगर साम्राज्याला भेट देऊन त्याच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी तिथल्या वैभवाचं पाहिलेलं वर्णन लिहून ठेवलेलं आहे. अब्दुल रज्जाक लिहितो की विजयनगरची राजधानी हम्पी या शहराची लोकसंख्या 5 लाखांच्या आसपास असून ते भारतातलं सर्वात मोठं शहर आहे. तर संपूर्ण जगातलं 2 नंबरचं मोठं आणि समृद्ध शहर आहे. त्यावेळी सगळ्या जगात चीनचं बीजिंग शहर हे जगात प्रथम क्रमांकावर होतं. अब्दुल रजाक म्हणतो की जगातल्या सर्वात शक्तिशाली असणाऱ्या विजयनगर साम्राज्याकडं समुद्र किनाऱ्यावरची मोक्याची 300च्या वर बंदरं आहेत आणि त्यांद्वारे जगभर विजयनगरचा व्यापार चालतो. त्यांच्या सैन्यात 11 लाखांच्या वर खडे सैनिक आहेत. 1000 पेक्षाही जास्त राक्षसी आकाराचे लढाऊ हत्ती आहेत. कृष्णदेवरायासारखा पराक्रमी, नम्र, बुद्धिमान आणि न्यायी सम्राट तर अख्ख्या जगात कुणीच नाही. विजयनगरमध्ये भाजीपाला रस्त्यावर विकला जावा तसं मोती, हिरे, सोने, चांदी, पाचू, जवाहीर बाजारात उघड्यावर घाऊक भावात विकले जातात. त्या सगळ्यांना बाजारात चोरीची किंवा लुटारूची कुणालाही कसलीही भीती वाटत नाही. प्रत्येक नागरिक आपल्या अंगावर खूप सारं सोनं घेऊन मिरवत असतो. हम्पीच्या राजवाड्यातल्या शाही खजिन्याचं तर वर्णनच करायला नको. आतली तळघरातली कित्येक दालनं ही सोन्या, चांदीनं, हिऱ्या, मोत्यांनी तुडुंब भरलेली आहेत. राजा कृष्णदेवरायांचं वर्णन सर्वच समकालीन इतिहासकारांनी एक अतिशय नम्र, पराक्रमी, बुद्धिमान आणि न्यायी राजा असं केलेलं आहे. डॅमिंगो स्पेस हा विदेशी इतिहासकार लिहितो की कृष्णदेवरायांची उंची बेताची होती, रंग गोरा होता आणि चेहऱ्यावर देवीचे वण होते. पण त्यांचं शरीर मात्र अत्यंत पिळदार आणि लोखंडासारखं मजबूत होतं. कृष्णदेवरायांचा जन्म 1471 साली झालेला होता. रोज भल्या पहाटेच ब्रह्ममुहूर्तावर ते उठायचे आणि पहिल्यांदा तिळाच्या तेलाचे 3 मोठे बुधले प्यायचे आणि नंतर तिळाच्या तेलानंच आंघोळ करायचे. मग मातीची मोठी मोठी वजनं उचलायचे. लाल मातीत कसरत करून जोपर्यंत अंगातल्या घामानं शरीरावरचं संपूर्ण तिळाचं तेल वाहून जात नाही तोपर्यंत कसरत करायचे. ह्यानंतर हातात जड तलवार घेऊन मैदानात वेगवेगळे पवित्रे घेऊन सराव करायचे आणि त्यानंतर लंगोट लावून शाही पहिलवानांपैकी एखाद्याशी तासभर कुस्ती खेळायचे. यानंतरही एका घोड्यावर सवार होऊन 1-2 तास वेगवान ह्या पठारावरून त्या पठारावर रपेट करायचे आणि सकाळच्या 8 वाजेपर्यंत सगळी रपेट उरकून मग आंघोळ करून मग दरबारात जायचे. प्रत्येक लढाईत कृष्णदेवराया आपल्या सैन्याच्या पुढे राहून लढायचे. त्यांची प्रशासनावर अत्यंत मजबूत पकड होती. कृष्णदेवरायांच्या न्यायप्रियतेची, दानशूरतेची, बुद्धिमत्तेची, वैभवाची आणि पराक्रमाची कीर्ती पार अगदी इराण, चीनपर्यंत जाऊन पोहोचलेली होती. कृष्णदेवराया मोठे धार्मिक व्यक्तीसुद्धा होते. तिरुमालाच्या तिरुपती बालाजींवर त्यांची प्रगाढ निष्ठा होती, श्रद्धा होती.
आपल्या पत्नीचं नाव त्यांनी तिरुमाला देवी असं ठेवलं होतं, मुलीचं नाव तिरुमालांबा ठेवलेलं होतं, तर मुलाचं नाव तिरुमाला राया असं ठेवलेलं होतं. त्यावेळी विजयनगर साम्राज्याची मुख्य शत्रू होती ती विजापूरच्या आदिलशहाची सुलतानशाही. त्यावेळचा आदिलशहा होता इस्माईल आदिलशहा. हा विजयनगर आणि कृष्णदेवरायांवर फार जळायचा. काही ना काही कुरापत काढून विजयनगरला त्रास देण्याचा सतत प्रयत्न करायचा. हा इस्माईल आदिलशहा अत्यंत अय्याश सुलतान होता. नेहमी दारू आणि सुंदर मुलींच्या नशेत चूर असायचा. पण असं जरी असलं तरी तो एक अत्यंत बुद्धिमान आणि धोकेबाज शत्रू होता. फार महत्त्वाकांक्षी होता. त्यानं खूप सारा पैसा खर्चून अत्याधुनिक शस्त्र सामग्री आपल्या सैन्यात आणलेली होती. त्यावेळच्या युरोपियन बनावटीच्या मॅचलॉक बंदुका आणि तुर्की बनावटीच्या हलक्या तोफा त्यानं आणलेल्या होत्या. चीनवरून त्यानं जबरदस्त ताकदीचा दारुगोळाही खूप मोठ्या प्रमाणात आणून ठेवलेला होता. मित्रांनो, त्यावेळी बहमनी सुलतानशाही केवळ नावासाठीच उरलेली होती. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बेररशाही आणि बरीदशाही अशा 5 नव्या सुलतानशाह्या दख्खनमध्ये उदयाला आलेल्या होत्या. धोकेबाज आणि अतिमहत्वाकांक्षी इस्माईल आदिलशहानं आपल्या मुस्लिम मित्रांना सुलतानांनाही फसवलेलं होतं. खोटं बोलून इतर सुलतानशाह्यांच्या पाठीत त्यानं अनेक वेळा खंजीर खुपसलेला होता. त्यांचं फार मोठं नुकसान केलेलं होतं. बाकीच्या सर्व 4 सुलतानशाह्यांना ह्या इस्माईल आदिलशहानं केलेल्या फसवणुकीबद्दल भयंकर राग आलेला होता. ह्या धोकेबाज इस्माईलला धडा शिकवण्यासाठी बाकीच्या 4ही सुलतानांनी एकत्र येऊन जोरदारपणे विजापूरवर हल्ला केलेला होता. पण ह्या इस्माईलला आपल्या बंदुका, तोफा आणि दारुगोळ्यांचा फार अभिमान होता. तो बिलकुल डगमगला नाही. त्यानं विजापूरचं प्रभावी संरक्षणच केलं नाही, तर त्या 4ही सुलतानांच्या संयुक्त फौजांचा अगदी दणदणीत पराभव केला. त्यांच्या एकट्याच्या फौजेनं बरीदशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि बेररशाहीच्या फौजांना पळती भुई थोडी केली. त्यांचा बराच इलाका तोडून आपल्या विजापूरच्या इलाक्याला जोडून घेतला. एवढंच नव्हे तर त्यानं बिदरच्या सुलतानाला, महमूद शहाला आणि त्याचा मुलगा शहजादा अहमद शहाला युद्धबंदी बनवून हातापायात बेड्या घालून विजापूरच्या कोठडीत दांबून ठेवलेलं होतं. बिदरच्या सुलतानाच्या ताब्यातला रायचूरच्या दोआबचा अत्यंत महत्वाचा प्रदेश त्यानं विजापूरच्या इलाक्याला जोडून घेतला होता. पण ह्या सगळ्या गोंधळात कृष्णदेवरायांनी बिलकुल लक्ष घातलेलं नव्हतं. कारण दख्खनच्या सुलतानांच्या आपापसातल्या लढायांकडं विजयनगर साम्राज्यानं लुडबुड करायची नाही असा जणू एक अलिखित करारच त्यापूर्वीपासून गेले 150-200 वर्ष ठरलेला होता. आता प्रचंड विजय मिळालेल्या इस्माईल आदिलशहानं विनाकारण विजयनगरची छेड काढायला सुरुवात केली. त्यावेळी आदिलशहाची मुख्य शक्ती होती युरोपातून मागवलेल्या आधुनिक मॅचलॉक बंदुका, तुर्की बनावटीच्या हलक्या जेजला तोफा आणि चीनवरून आयात केलेला उच्च प्रतीचा दारुगोळा. तर याविरुद्ध विजयनगर साम्राज्याची महत्त्वाची ताकद होती त्यांचं उमदं अरबी घोडदळ, जे विजेच्या गतीनं दौडू शकायचं. विजयनगरचे घोडेस्वार राजा कृष्णदेवरायांच्या नेतृत्वाखाली अनेक युद्धांमध्ये भाग घेऊन अत्यंत तरबेज बनलेले होते. विजयनगरच्या घोडेस्वार फौजेची दहशत फार प्रचंड होती. यासोबतच विजयनगरचे तिरंदाजही फार कुशल होते. विजयनगरची फौज ही मुख्यत्वे घोडेस्वारांवरच अवलंबून होती. पण जे उमदे आणि कुशल अरबी घोडे फौजेसाठी हवे असायचे त्यांची पैदास दक्षिण भारतात फारशी होत नसायची. त्यामुळं दरवर्षी हजारो असे घोडे अरबस्थान आणि मध्य आशियाच्या प्रदेशातून विजयनगरमध्ये आयात केले जायचे आणि ह्या घोड्यांची किंमत फार जास्त असायची. अरबी घोड्यांच्या मागणीचा एक फार मोठा सौदा राजा कृष्णदेवरायांनी त्यावेळचा सगळ्यात मोठा अरबी व्यापारी सईद मराईकर याच्यासोबत केला होता. त्यावेळचा विजयनगरचा घोड्याचा व्यापारचा हा सर्वात मोठा आणि महागडा सौदा होता. लाखो सुवर्णमुद्रांची रक्कम कृष्णदेवरायांनी आगाऊ स्वरूपात सईद मराईकरला दिली होती. आणि जेव्हा ही बातमी गुप्तहेरांमार्फत इस्माईल आदिलशहा सुलतानाला कळाली तेव्हा त्यानं एक मोठा कट रचला आणि सईद मराईकरला विजापूरला बोलवून घेतलं. इस्माईल आदिलशहानं सईद मराईकरला सांगितलं की ह्या लाखो सोन्यांच्या मोहरांपैकी निम्मी रक्कम तू मला दे. मी तुला इथं विजापूरमध्ये आश्रय देतो, विजयनगर पासून वाचवतो. आपण दोघं मिळून कृष्णदेवरायाला फसवू आणि मग
सईद मराईकरची ही नियत फिरली आणि त्यानं कृष्णदेवरायांना दगा दिला, व्यवहार रद्द केला आणि आगाऊ घेतलेली लाखो सुवर्णमुद्रांची रक्कम देण्यासही साफ नकार दिला. तेव्हा चिडलेल्या कृष्णदेवरायांनी सईद मराईकरला आपल्या हवाली करण्याची विनंती इस्माईल आदिलशहाला केली, पण गर्विष्ठ इस्माईलनं ती साफ धुडकावून लावली. मग क्रोधित झालेल्या कृष्णदेवरायांनी आपला खास दरबार भरवला आणि विजयनगर साम्राज्याच्या समोर उभं राहिलेल्या या सुरक्षेच्या संकटाबद्दल काय निर्णय घ्यायला पाहिजे असा सल्ला त्यांनी मंत्र्यांना विचारला. तेव्हा त्या सगळ्या मंत्र्यांनी एकमुखानं सांगितलं की आता इस्माईल आदिलशहाला चांगलाच धडा शिकवण्याची वेळ आली आहे. बहमनी सुलतानाच्या ताब्यात असणारा रायचूर खोऱ्याचा आणि आसपासचा सुपीक प्रदेश आता आदिलशहाच्या ताब्यात आला होता. त्यामुळं आदिलशहा आणि विजयनगरच्या सीमा एकमेकांशी थेट भिडलेल्या होत्या. नुकतंच चारही इतर सुलतानांना आपल्या तोफा आणि बंदुकींच्या मदतीनं हरवल्यामुळं इस्माईल आदिलशहा तर आता जणू हवेतच उडत होता. विजयनगरच्या उत्तर सीमा प्रदेशात आदिलशाही फौजा रोजच उपद्रव निर्माण करीत होत्या. या इस्माईल आदिलशहाला पायबंद घालणं आता गरजेचंच होतं. मग सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की आदिलशहाचं खच्चीकरण करण्यासाठी कृष्णा आणि तुंगभद्रा नदीच्या रायचूर खोऱ्यातला सगळा समृद्ध प्रदेश जिंकून विजयनगर साम्राज्याला जोडून घ्यायचा. जेव्हा विजयनगर दरबारानं असा निर्णय घेतल्याचं इस्माईल आदिलशहाला विजापूरमध्ये कळालं, तेव्हा तर तो अगदी पोट धरून धरून हसू लागला होता. मित्रांनो, त्यावेळी असं मानलं जायचं की रायचूरचा किल्ला लढून जिंकणं निव्वळ अशक्य गोष्ट आहे. कृष्णदेवरायांपूर्वी विजयनगरच्या अनेक रायांनी अनेकदा हा प्रयत्न केला होता, पण त्यात त्यांना भयंकर असा पराभव आणि नामुष्की पत्करावी लागली होती. खुद्द इस्माईल आदिलशहानंही जेव्हा हा रायचूरचा किल्ला जिंकला होता, तेव्हा त्यानं फंद फितुरी आणि दगाबाजीनंच तो आपल्या ताब्यात घेतला होता, लढून जिंकलेला नव्हता. तसं तर रायचूरच्या किल्ल्याचा इतिहास हा शेकडो हजारो वर्ष जुना होता. 12व्या-13व्या शतकात काकतीय साम्राज्याच्या सेनापतींनी या किल्ल्याची तटबंदी म्हणून एक खूप मोठ्या जाळीची दगडांची मजबूत भिंत बनवलेली होती. ही दगडाची तटबंदी इतकी काही रुंद होती की ही मानव निर्मित आहे यावर कुणाचाही विश्वास बसत नसायचा. रायचूरचा हा त्रिकोणी कृष्णा तुंगभद्रेच्या खोऱ्यातला प्रदेश अत्यंत सुपीक तर होताच, पण इथं लोखंडाच्या आणि हिऱ्यांच्या खूप साऱ्या खाणी होत्या आणि ह्या खाणींसाठी पूर्वापारापासून अनेक साम्राज्यांच्या आपापसामध्ये खूप साऱ्या लढाया चालत होत्या, खूप सारी युद्ध झाली होती. प्राचीन काळात होयसळ साम्राज्य आणि काकतीय साम्राज्यांची मोठी लढाई रायचूरलाच झाली होती. या अगोदरही महाराष्ट्राचे पश्चिम चालुक्य राजे आणि पल्लव राजे यांच्यातही एक फार मोठी भीषण लढाई या रायचूरच्या किल्ल्याजवळच इथल्या त्रिकोणी प्रदेशासाठी झाली होती. बहमनी सुलतानांनी या किल्ल्याचं अनन्यसाधारण महत्त्व ओळखून या मुख्य तटबंदी बाहेर आणखी एक तटबंदी उभारलेली होती. त्याबाहेर खंदक खोदलेले होते, मोठे मोठे भक्कम प्रवेशद्वार उभारलेली होती, टेहळणी बुरुजही निर्माण केलेले होते. खुद्द इस्माईल आदिलशहानंही हा किल्ला त्याच्या ताब्यात आल्यानंतर त्याच्या सुरक्षेसाठी फार कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता. 200 तुर्की लांबलचक तोफा या किल्ल्यावर होत्या, शेकडो बंदुका लावून ठेवलेल्या होत्या. मोठे मोठे दगड उचलून शत्रूवर मारा करण्यासाठी अजस्र आकारच्या 3 गलोरी सुद्धा आतमध्ये बनवलेल्या होत्या. या गलोरी ताणण्यासाठी आणि त्यावर मोठे मोठे वजनदार दगड ठेवण्यासाठी 20 हत्ती तिथं किल्ल्यामध्ये होते. किल्ल्याजवळ 8,000चं पायदळ तर 4,000 घोडेस्वारी पथक नेहमी तैनात असायचं. एवढी सगळी व्यवस्था असल्यावर रायचूरच्या किल्ल्यावर हल्ला करणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देणं असाच कुणाचाही समज होता. पण वज्रनिर्धारी कृष्णदेवरायांनी ही मोहीम सुरू केलीच. सोबत 25-30 हजारांचं उमद घोडेस्वारी सैन्यदळ आणि 50,000चं पायदळ कृष्णदेवरायांनी सोबत घेतलं आणि ते रायचूरच्या इलाक्यात जाऊन पोहोचले. यावेळी कृष्णदेवरायांनी आपल्यासोबत 20-25 गोव्यावरून मागवलेले पोर्तुगीज बंदूकबाजही घेतलेले होते. 2-4 पोर्तुगीज तोपची आणि दारुगोळ्याचे तज्ज्ञही होते. तसंच खूप सारा दारुगोळाही कृष्णदेवरायांनी सोबत घेतला होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कृष्णदेवरायांनी सोबत
एकही तोफ घेतलेली नव्हती. विजयनगरच्या सैन्यानं चहूबाजूनं सुरक्षित अंतर ठेवून रायचूरच्या किल्ल्याला घेराव घातला आणि त्या किल्ल्याचे, रसदीचे, दाणागोट्याचे सगळे रस्ते बंद करून टाकले. आदिलशाही किल्ल्याच्या बंदोबस्तातली एक उणीव कृष्णदेवरायांनी हेरली होती. ती उणीव अशी होती की लांबलचक नळकांड्यांसारख्या तोफा आणि लांबलचक बंदुका किल्ल्याच्या तटबंदीपासून जरा दूरवरच्या अंतरावर मारा नक्कीच करू शकायच्या. पण जर कुणी अगदी तटबंदीला येऊन भिडलंच तर त्या 90 अंशात वळून त्या माणसांवर मारा करणं शक्यच नव्हतं. मग कृष्णदेवरायांनी आपल्या सैनिकांना आदेश दिला की सरळ कुदळ टिकाव पहारी फावडी घेऊन तटबंदीला खंट्या लावा. तटबंदीला छिद्र पाडून त्यात दारुगोळा भरून उडवा. विजयनगरचे सैनिक कुदळी पहारी घेऊन थेट तटबंदीलाच भिडले आणि रात्रंदिवस खणण्याचं काम सुरू केलं. ह्या तटबंदीला भिडलेल्या सैनिकांवर तोफा आणि बंदुकांचा मारा केला जाऊ शकत नव्हता. पण आदिलशाही फौज वरून दगडांचा, उकळत्या तेलाचा आणि उकळत्या पाण्याचा मारा करत होती. या दगडांमुळे आणि उकळत्या तेलामुळे हजारो विजयनगरच्या सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. पण तरीही कृष्णदेवरायांनी आपलं खंडीचं काम काही थांबवलंच नाही. पण रायचूर किल्ल्याची अत्यंत मजबूत आणि विशाल अशी तटबंदी काही दाद देत नव्हती. पण तरीही बऱ्याच ठिकाणी तिला कमजोर करण्यात विजयनगरला यश मिळालेलं होतं आणि एखाद्या ठिकाणी आज ना उद्या सुरंगानं उडून मोठं भगदाड पाडता येईल अशी शक्यता सुद्धा निर्माण झालेली होती. जेव्हा ही खबर गुप्तहेरांमार्फत इस्माईल आदिलशहाला 2-3 महिन्यांनी कळाली तेव्हा तर त्याच्या स्वतःच्या कानांवर बिलकुल विश्वासच बसत नव्हता. आता आपण खूप मोठी फौज घेऊन जर रायचूरच्या रक्षणाकरता गेलो नाही तर हा किल्ला आणि प्रदेश आपल्याला आता गमवावा लागेल हे त्याला कळून चुकलं होतं. तो महिना मेचा होता. लवकर हालचाली करणं गरजेचं होतं. एकदा का कृष्णा नदीला पावसाळ्यात पूर आला तर आपल्याला नदी ओलांडणं जमणार नाही आणि रायचूरचा सगळा इलाका गमवावा लागेल हे आदिलशहाला कळून चुकलेलं होतं. म्हणून धाबं दणाणलेल्या इस्माईल आदिलशहानं लगबगीनं गडबडीनं आपली मोठी फौज जमवली. 18,000 घोडेस्वार, 1.25 लाखांचं पायदळ, 150 पेक्षाही जास्त लढाऊ हत्ती आणि जवळपास 1,000 युरोपियन बनावटीच्या मॅचलॉक बंदुका, यासोबतच उंटांच्या हत्तींच्या पाठीवर लादलेल्या जवळपास 900 जेजला तोफा आणि इतर प्रचंड अशी मोठी युद्ध सामग्री घेऊन मे 1520 मध्ये आदिलशहा या रायचूरच्या रक्षणाकरता विजापूरवरून धावला. दक्षिणेला कृष्णदेवराया ह्याच बातमीची वाट पाहत होते. जेव्हा त्यांना इस्माईल आदिलशहाच्या हालचालींची बातमी कळाली तेव्हा त्यांनी रायचूर किल्ल्याचा वेढा पूर्णपणे हटवला आणि आपलं सगळं सैन्य घेऊन कृष्णा नदीच्या दक्षिण तीरावर व्यूहरचना करून भरभक्कम मोर्चेबंदी करून ठेवली. आदिलशाही सैन्याला रायचूरच्या इलाक्यात पोहोचण्यासाठी कृष्णा नदी ही ओलांडावीच लागणार होती. त्यावेळी मे महिना असल्यानं नदीच्या पात्रात फारच थोडं पाणी होतं. वास्तविकतः रायचूर किल्ल्याभोवतीचा विजयनगरचा हा वेढा म्हणजे आदिलशहाला विजापूरच्या त्याच्या बिळातून बाहेर काढून आपण ठरवलेल्या ठिकाणी लढाईला आणण्यासाठी कृष्णदेवरायांनी फेकलेलं हे जाळच होतं आणि त्यांच्या त्या सापळ्यात इस्माईल आदिलशहा स्वतःहून अडकण्यासाठी येत होता. पण तरीही आदिलशाही फौज संख्येनं आणि हत्यारांनाही वरचढ होती. जे त्यावेळी 50 वर्षांचे आणि युद्धांमध्ये अत्यंत अनुभवी होते. स्वतःच्या या लढाईतल्या विजयाबाबत जरा शासंकच होते. कृष्णदेवरायांनी तर इथपर्यंत तयारी केली होती की जर आपल्याला या युद्धात वीरगती प्राप्त झाली तर आपल्या 2 राण्यांना देण्यासाठी त्यांनी पत्रही लिहून ठेवलेली होती. लगबगीनं निघालेल्या इस्माईल आदिलशहाच्या नेतृत्वाखालच्या आदिलशाही फौजेनं जेमतेम गुडघाभर पाणी असलेल्या कृष्णानदीच्या पात्राला सहज ओलांडलं आणि दक्षिणेकडच्या रायचूर प्रांतात ती आली. युद्धाच्या दिवशी मोर्चे लावताना इस्माईल आदिलशहानं सर्वात पुढं जवळपास 1,000 आदिलशाही बंदूकबाज ठेवलेले होते. त्यामागं घोडेस्वारी दळाच्या 1-2 तुकड्या आणि त्यामागं हत्तींची रांग होती. त्या हत्तींपैकी एका विशाल हत्तीवर तो स्वतःच अंबारीत बसून सगळी गंमत पाहत होता. इस्माईल आदिलशहाला स्वतःच्या विजयाबाबत पूर्णतः खात्री होती. पण बुद्धिमान कृष्णदेवरायाही पूर्ण जय्यत तयारीनिशी होते. त्यांनी आपल्या पोर्तुगीज बंदूकबाजांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा करून त्या बंदुकांची मारक क्षमता किती आहे याचा पूर्ण अभ्यास करूनच आपली रणनीती ठरवलेली होती. 19 मे 1520चा तो बुधवारचा दिवस होता.
इस्माईल आदिलशहाचे 1000 बंदूकबाज मोर्चे लावून बंदुका रोखून बसलेले होते. विजयनगर साम्राज्याची मुख्य शक्ती असणाऱ्या घोडेस्वारी दळाला बंदुकांचा जोरदार मारा करून गारद करायचं, उधळून लावायचं आणि नंतर उंटांच्या पाठींवरच्या जेजल्या तोफ्यांनी पायदळाला भाजून काढायचं, अशी आदिलशहाची योजना होती आणि त्यानुसारच तो चालत होता. समोरच्या विजयनगरच्या फौजेची वाट पाहत होता. तेवढ्यात हवेत धुळीचे प्रचंड वादळ उडाले. विजयनगरचे घोडेस्वार अतिशय वेगानं दौडत पुढे येऊ लागले. जेव्हा ते बंदुकीच्या माऱ्याच्या टप्प्यात आले तेव्हा हजारो विजापुरी बंदुका एकाच वेळी कडाडल्या आणि झाडावरची पिकलेली फळं वादळात टपाटप वृक्षावरून खाली पडावी तसं विजयनगरचे बिनीचे घोडेस्वार टपाटप घोड्यांवरून कोसळले. ते दृश्य पाहून तर इस्माईल आदिलशहाला हर्षवायूच झाला होता. तो अंबारीत आपलं बूड उचलीत जणू नाचूच लागला होता. त्याच्या चेहऱ्यावर आता आसुरी हसू फुललेलं होतं. पण इस्माईलच्या दुर्भाग्यानं त्याचं हे स्माईल जास्त वेळ काही टिकलं नाही. लवकरच त्याचं स्माईल गायब झालं. ह्यावेळी इस्माईलनं एक मोठी चूक केली होती की त्यानं सर्वच्या सर्व बंदूकबाज एकाच रांगेत पुढं मोर्चे लावून ठेवलेले होते. त्यावेळी ह्या मॅचलॉक बंदुका सेल्फ लोडिंग नव्हत्या. एकदा गोळी झाडल्यानंतर त्यांच्या नळ्या साफ करून त्यात छर्रे गोळ्या टाकून दारुगोळा भरून त्या पुन्हा ठासाव्या लागायच्या आणि ह्यात कमीत कमी 10 ते 20 मिनिटांचा वेळ लागायचा. आणि ही गोष्ट कृष्णदेवरायांना पक्की माहीत होती. पण आदिलशहाला असं वाटलं होतं की जेव्हा आपण विजयनगरचे 400-500 घोडेस्वार एकाच दणक्यात उडवून देऊ तेव्हा त्यांच्या घोडेस्वारी फौजेत मोठा गोंधळ उडेल. कुठल्याही भारतीय मैदानातल्या समोरासमोरच्या लढाईत इतक्या मोठ्या प्रमाणात आधुनिक बंदुकांचा त्यावेळी कोणताही वापर झालेला नव्हता. त्यामुळं या बसलेल्या अचानक तडाख्यानं विजयनगरची घोडेस्वारी फौज मागे जाईल आणि बंदुका पुन्हा ठासण्यासाठी आपल्या फौजेला नक्कीच पुरेसा वेळ मिळेल अशी इस्माईल आदिलशहाची पूर्ण खात्री होती. आणि इथंच तो फसला होता. कृष्णदेवरायांनी ह्या इस्माईल आदिलशहाच्या चालीचा अंदाजा पूर्वीच घेतलेला होता. कृष्णदेवरायांनी आपली खरोखरीची महाभयंकर अनुभवी घोडेस्वारी फौज ही दुसऱ्या-तिसऱ्या रांगेत ठेवलेली होती. पहिली घोडेस्वारी तुकडी निव्वळ बाजार बुणग्यांची आणि कमजोर आजारी घोड्यांची होती. बाजार बुणग्यांना अंगावर चिलखतं घालून त्यांना मोठा आरडाओरडा करीत पहिल्या फळीत कृष्णदेवरायांनी पुढं पाठवलेलं होतं आणि हीच बाजार बुणग्यांची फौज गारद करून इस्माईल आदिलशहा आपण युद्ध जिंकलं असं मानत होता. विजयनगर फौजेच्या पहिल्या घोडेस्वारी फळीला कसं आपण लोळवलं या खोट्या आनंदात आपल्या बंदुका पुन्हा दुसऱ्यांदा ठासण्यात मग्न असणाऱ्या आदिलशाही बंदूकबाजांना मात्र नंतर वेळही मिळाला नाही. अचानक विजेचे लोळ कोसळावे त्या गतीनं विजयनगरचे अनुभवी महाभयंकर घोडेस्वार आदिलशाही फौजेवर तुटून पडले आणि केवळ 5-10 मिनिटातच दुसऱ्यांदा बंदूक उडवण्याची संधी न मिळताच सारेच्या सारे हजारो बंदूकबाज चराचरा कापले गेले. त्याचवेळी आजूबाजूला दबा भरून बसलेल्या विजयनगरच्या तिरंदाजांनी आदिलशाही फौजेवर बाणांचा अक्षरशः पाऊस पाडायला सुरुवात केली. हा दणका आदिलशाही फौजेसाठी फारच अनपेक्षित आणि फार मोठा होता. काही बाण तर इतक्या वेगानं आले आणि थेट आदिलशहाच्या शरीरातच घुसले. हत्तीच्या अंबारीत बसलेला इस्माईल आदिलशहा खुद्द स्वतःच बाण शरीरात घुसून रक्तबंबाळ झाला. रक्तानं लालेलाल भिजलेला इस्माईल आदिलशहा पूर्णतः गांगरला होता आणि त्यानं माहुताला आदेश दिला, मला पहिल्यांदा इथून युद्धभूमीतून जिवंत परत विजापूरला नेऊन पोहोचव. माहुतानं हत्ती माघारी वळवला आणि तो कृष्णा नदीच्या पात्रात घुसवला. या वेळेपर्यंत विजयनगरच्या घोडेस्वारांनी आणि तिरंदाजांनी आदिलशाही फौजेची वारेमाप कत्तल चालवलेली होती. जेव्हा खुद्द इस्माईल आदिलशहाच पळून जातोय हे त्याच्या फौजेनं पाहिलं तेव्हा तर सगळ्या आदिलशाही फौजेचं मनोधैर्य बिलकुल खल्लास झालं आणि सगळी हातातली अवजाड हत्यारं फेकून तोफा फेकून आदिलशाही फौज स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वाट फुटेल तिकडे पळू लागली. ढुंगणाला पाय लावून पळणाऱ्या आदिलशाही फौजेला कृष्णा नदीच्या विशाल पात्रातच विजयनगरच्या वेगवान घोडेस्वारांद्वारे चराचरा कापून काढण्यात येत होतं. कृष्णा नदीचं पात्र हे लाल भडक होऊन वाहत होतं. नंतर तर आदिलशाही फौज कापून कापून विजयनगरच्या घोडेस्वारांचे हात दुखू लागले होते. असं म्हटलं जातं की त्या दिवशी आदिलशाही फौजेचे जवळपास 40,000पेक्षाही जास्त सैनिक हे कृष्णा नदीच्या पात्रातच कापले गेले होते. आणि हास्यास्पद गोष्ट तर ही होती की ज्या बंदुका आणि जो दारुगोळा घेऊन आदिलशाही फौज लढण्यासाठी आली होती
त्या आता विजयनगर सैनिकांच्या हातात पडलेल्या होत्या आणि त्याच बंदुकांचा वापर करून लपलेल्या आदिल सैनिकांना शोधून शोधून विजयनगरचे सैनिक ठोकत होते. कृष्णा नदीच्या पात्रात 900 जेजल्या तोफा आदिलशाही फौजेनं टाकून दिल्या होत्या. त्याही आता विजयनगरच्या सैनिकांच्या हाती लागलेल्या होत्या. याशिवाय प्रचंड युद्ध सामग्री ही कृष्णदेवरायांच्या हाती लागलेली होती. आदिलशाही फौजेची पूर्णतः वाताहत करून कृष्णदेवरायांनी पुन्हा त्याच दिवशी सायंकाळी रायचूरच्या किल्ल्याला चारही बाजूंनी घट्ट विळखा घातला. आदिलशाही फौजेनं फेकून दिलेल्या तोफा आणि बंदुकांचा वापर करून पोर्तुगीज तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रायचूरच्या किल्ल्यावर चारही बाजूनं विजयनगरनं आग ओकायला सुरुवात केली. आपल्या मदतीला आलेल्या आदिलशाही फौजेच्या झालेल्या भयंकर कत्तलीची माहिती रायचूरच्या किल्ल्यामधल्या आदिलशाही किल्लेदारालाही कळाली होती. खुद्द इस्माईल आदिलशहा मेल्याची अफवा त्यावेळी जोरदार पसरलेली होती. त्यामुळे त्या किल्लेदाराचं मनोधैर्य पूर्णतः खच्ची झालेलं होतं. त्यातच गुरुवारी सकाळी सकाळी आणखीन एक घटना घडली. किल्ल्याच्या तटबंदीच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या एका मुख्य अधिकाऱ्यानं विजयनगर फौजेचा अंदाजा घेण्यासाठी तटबंदी बाहेर सकाळी सकाळी डोकं काढलं आणि एका पोर्तुगीज बंदूकबाजानं नेमकं नेम धरून त्याच्या डोक्यातच अचूक गोळी घातली. यानंतर रायचूरच्या किल्ल्याच्या आत मोठा हलकल्लोळ उसळला आणि त्यानंतर एका प्रहराच्या आतच रायचूरच्या किल्लेदारानं शरणागतीचं तहाचं निशाण फडकवलं. पूर्ण रायचूरचा किल्ला अगदी विनाशर्त कृष्णदेवरायांच्या हवाली केला. मित्रांनो, कृष्णदेवराया आणि विजयनगर साम्राज्याचा हा एक शानदार विजय होता. ह्या लढाईमुळं रायचूर प्रदेशातल्या हिऱ्यांच्या आणि लोखंडांच्या खाणींचा तसंच अत्यंत सुपीक असणारा रायचूरचा हा कृष्ण तुंगभद्रेचा खोऱ्याचा प्रदेश विजयनगर साम्राज्याला जोडला गेलेला होता. या युद्धातल्या विजयामुळं भारताचा सर्वात शक्तिशाली राजा अशी कृष्णदेवरायांची ओळख सर्वदूर पसरलेली होती. केवळ आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कृष्णदेवरायांनी स्वतःच्या सैन्याचं अतिशय कमी रक्त सांडून आपल्यापेक्षा जास्त संख्येच्या आणि आधुनिक हत्यारांनी सज्ज असणाऱ्या आदिलशाही फौजेला अक्षरशः मातीत मिळवलेलं होतं. भारताचे महान राजा कृष्णदेवराया यांना माझे सादर प्रणाम. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.